वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील दिघोरी काळे या गावातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणे सुरू झालेले आहे। मात्र प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या अंतर्गत अजूनही काही घरे शिल्लक आहे, ज्या नागरिकांना अजूनही पीएम स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाहीये। नेमकं काय कारण आहे आणि त्या नागरिकांना नेमका ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच तसेच सचिव तसेच भूमी अभिलेख कार्यालयातून कशा पद्धतीने त्रास होत आहे, प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड पासून त्यांना कसं वंचित ठेवलं जात आहे, आज आपण जाणून घेणार आहोत। दिघोरी काळे येथील तांडेकर जी आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर्वात आधी तर तुमचं वंश न्यूजवर हार्दिक स्वागत आहे। तुमचा सर्वात आधी परिचय सांगा। मी प्रवीण भजन तांडेकर, मुक्काम पोस्ट दिघोरी काळे, तहसील कामठी, जिल्हा नागपूर। तुम्ही किती वर्षापासून दिघोरीमध्ये राहत आहे? माझे अंदाजे 39 ते 45 वर्षापर्यंत, जवळपास 45 वर्ष झाले। 39। तर म्हणजे नेमके तुम्ही म्हणजे गावठाणात राहता की कुठे राहता? आम्ही नेमक्या गावठाणातच राहतो। बर, तर आता ही प्रधानमंत्री स्वामित्व योजना देशामध्ये लागू झाली आणि त्या अंतर्गत कुठेतरी आता प्रॉपर्टी कार्ड वगैरे प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत जे गावठाणामध्ये राहतात त्यांचं ड्रोनच्या माध्यमातून सिटी सर्वे केला जात आहे आणि प्रॉपर्टी कार्ड त्या मालकाला मिळत आहे। तर नेमकं तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड वगैरे मिळाले की नाही मिळालं? गावामध्ये शासन आपल्याद्वारे या योजनेअंतर्गत स्वामित्व योजना आली, त्या अंतर्गत गावामध्ये सर्वे झाला, पण आमच्या घराचा सर्वे झाला नाही आणि शासनाच्या योजनेपासून आम्हाला वंचित ठेवण्यात आले। का बरं तुमच्या घराचा सर्वे झाला नाही? आता ते जे अधिकारी आहेत ते सांगतील साहेब। बर, तर म्हणजे आता हे किती वर्षापासून तुम्ही हा म्हणजे तुमचा प्रश्न प्रलंबित आहे? माझा 3.5 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे साहेब। म्हणजे जवळपास 2021 पासून? जवळपास 2021। पण या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, सचिव, भूमी अभिलेख या विभागासोबत त्याचबरोबर एसडीओ कार्यालयाशी संपर्क केलाय, पत्रव्यवहार केलाय, तक्रार केली आहे? याची काही दखल घेतलेली नाही आहे साहेब। आणि ग्रामपंचायत पासून ते भूमी अभिलेख, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा भूमी अभिलेख, पोलीस अधीक्षक नागपूर, पोलीस स्टेशन मौदा, उपविभागीय अधिकारी मौदा, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय उपमुख्य कार्यकारी पंचायत नागपूर यांना विविध ठिकाणी देऊन माझ्या निवेदनाची दखल घेतली। बरं, मला एक सांगा की अद्याप किती लोक असे वंचित आहे जे प्रधानमंत्री प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित आहेत? प्रवीण भजन तांडेकर व भारत भजन तांडेकर हे शासनाच्या योजनेपासून वंचित। म्हणजे या दोन लोकांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही। तर या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या भागातले जिल्हा परिषद सदस्य किंवा या भागातले आमदार, आता हे नवनिर्वाचित आता खासदार आहेत श्यामकुमार बबलू वर्वे, यांना तुम्ही भेटले आहेत का? किंवा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना भेटले आहेत का? जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी ढोले यांना भेटलो, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना सुद्धा भेटलो। त्यांचं काय म्हणणं आहे यांचं? यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडमनी त्यांनी पत्र दिलेलं आहे। बरोबर, त्यांनी संबंधित विभागाला भेटा म्हणून मला मी गेलो होतो संबंधित विभागाशी भेटण्यासाठी। गट विकास अधिकारी यांना भेटण्यासाठी गेलो होतो, ते उपस्थित नव्हते, 2-3 वेळा गेलो होते। माननीय तहसीलदार साहेब, भूमी अभिलेख विभागाच्या लोकांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? तर भूमी अभिलेख यांच्याबरोबर पत्र व्यवहार करत असताना त्यांचे उत्तर आहे की स्वामित्व योजनेअंतर्गत तुमचं घर गावठाणच्या बाहेर आहे। तुमचं घर गावठाणच्या बाहेर आहे? स्वामित्व योजनेअंतर्गत, स्वामित्व योजनेच्या अंतर्गत। मग तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात? मला असं वाटतं की माझ्या घर गावठाणमध्ये असून शासनाने जे स्वामित्व योजना काढली, सर्वे करतेवेळी आमच्या घर का वंचित ठेवण्यात आले,
आणि शासन दरबारी आमच्या घराची नोंद का करण्यात नाही आली? म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये कटकार असतात किंवा राजकारण झालं आहे तुमच्या बाबतीत असं तुम्हाला वाटते का? मग काही लोकांनी तुम्हाला कटकारस्थान करून या योजनेपासून वंचित ठेवले असं तुम्हाला वाटते का? हो. बरं, जर समजा आता जर तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढचं तुमचं आता काय होईल? 3.5 वर्षापासून मी झटत आहोत आणि ते असं मला वाटते. आता पुढे तुम्ही काय करणार आहात? आम्हाला 3.5 वर्षापासून झटत असताना आमच्या विषयाची दखल घेतली नाही आणि आम्हाला उपोषण करण्यास भाग पाडले. आता तुम्ही उपोषण करणार आहात का? आता आम्ही उपोषणाला 27/8/2024 रोज मंगळवारला ग्रामपंचायत समोर उपोषणाला बेमुदत. या संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक ज्या काही संस्था त्यांना पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार केला आहे सर्वांसोबत. बर, तर आपण बघू शकता की दिघोरी काळे जे आहे तेथील हे तांडेकर परिवार आहे. या 2 भावांना प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित ठेवलेलं आहे. नेमकं मुळात याला दोषी कोण? या गावातील सरपंच की सचिव की स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी? महत्वाचं, एका चर्मकार कुटुंबाचे हे 2 घरं त्या गावामध्ये आहेत आणि या 2 लोकांनाच या योजनेपासून वंचित का ठेवण्यात आलेलं आहे? या भागातील आता जे खासदार आहेत, नवनिर्वाचित खासदार आहेत श्यामकुमार उर्फ बबलू बर्वे, यांनी तरी कमीत कमी त्यांच्या समाजाला न्याय मिळावा म्हणून कुठेतरी आता पुढे आलं पाहिजे. कुठेतरी या शासनाच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेपासून कुठलाही नागरिक हा वंचित राहिला नाही पाहिजे, त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. मात्र कुठेतरी एखाद्या योजनेपासून एखाद्या व्यक्तीला खूप नाहक त्रास द्यायचा आणि त्याला या पूर्ण विभागाचे उंबरठे झिजवावे लागतात. आज त्यांच्याकडे जवळपास 100च्या वर पत्र असतील. त्यांनी मागच्या जवळपास 3 वर्षापासून प्रत्येक विभागासोबत पत्रव्यवहार केला, तक्रारी केल्या. मात्र मागील 3 वर्षापासून त्या गावचे जे सरपंच आहेत सुनील डाप, याच्या अगोदर त्यांच्या मिसेस होत्या वैशाली डाप म्हणून त्या सरपंच होत्या, मात्र त्यांनी सुद्धा या योजनेपासून या तांडेकर परिवाराला नेमकं का वंचित ठेवलं? यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे का? हा रास्त सवाल घेऊन आता हा तांडेकर परिवार ग्रामपंचायत दिघोरी काळेच्या समोर आता आमरण उपोषणाला बसणार आहे. हा इशारा त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे. कुटुंब बेमुदत आणि कुठेतरी या परिवाराला न्याय भेटला पाहिजे हीच त्यांची मागणी आहे. तोपर्यंत आपण बघत राहा वंश न्यूज चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक वंश न्यूज, थेट दिघोरी काळे परिसरातून. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.